सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. हॅलो, तुम्ही कुठे बाहेर निघालात का? इनफॅक्ट मी तुम्हालाच विचारायला येत होते. जेवायला थांबताय ना? खास कोल्हापुरी बेत करते. खाऊन तरी बघा एकदा आमच्या कोल्हापूरचं जेवण. नको. स्वरूप, काय झालं यांना? असं काय केलं हे निघून? माहित नाही मला. माहित नाही म्हणजे? असंच गेला तू. आय डोंट नो. तुमचं काही भांडण वगैरे झालंय का? नाही. अरे नाही. शशांक, ए शशांक, अरे काय झालं? हे बघ सौरभ, तुझ्या माझ्यात आता लपवण्यासारखं काय आहे? पण तू मला तुमच्या त्या बेडरूम मध्ये थांबायला सांगितलं आणखीन. पण खरं सांगू, मला नाही सहन झालं. मला नाही सहन झालं. हो, I can understand that. But Shashank, that bedroom, it's like any other room for me. The bedroom. I mean, ती बायको म्हणून वावरत असेल, तिच्या मनात असेल, पण माझ्या मनात जे जगाला वाटू शकतं ते तुझ्या मनात असेल. पण बिलीव्ह मी तसं काही नाही. ज्या विश्वासानं तिच्या आईवडिलांनी तिला माझ्याकडे सोपवलं त्याला मी नाही तडा जाऊ द्या. डोंट वरी, बिलीव्ह मी. तिथे कुठे रंगवतोयस तू? काय आहे शुभम? वही नीट ठेवावी रे. हे काय आहे? इथे काय गरज आहे आता तुला? उर्मिला, त्याला मारते कशाला? लहान आहे तो. काय लहान आहे? ए हिरो, इकडे बघ, माझ्याकडे बघ. ते जाऊ दे चित्र वगैरे. तू सांग, तुझ्या शाळेमध्ये ते काय अॅन्युअल डे वगैरे नसतो का रे? म्हणजे असं गाणं, डान्स, नाटक वगैरे असं नाही? काय बोर शाळा आहे रे तुझी. हो बाबा, मी विसरूनच गेलो. उद्या आमच्या शाळेत गाण्यांची कॉम्पिटिशन आहे. आई, तू शिकवशील का गाणं? गाणं म्हणजे गाणं की पोएट्री? कोणतंही. शुभम, मला काही गाणं वगैरे म्हणता येत नाहीये आणि शिकवता तर त्याहूनही नाही. हे बघ, मी शिकवतो तुला. मिलिंद, तुम्ही खरंच गाणं म्हणणार आहात? म्हणजे एक मिनिट, मी जरा दारा खिडक्या बंद करून येते, नाहीतर काय शेजारचे लोक येतील ना धावत. अरे बापरे, कोण गातंय? मी गाणार आहे, तू नाही. तू गायलीस तर आई गायली ना की आजूबाजूचे पळतात. प्लीज प्लीज. इकडे मला
बघ ओके आता मी पण ऐकते काय गाणं बघ म्हणतात अरे बघा मी कसा गातो रेडी राहा हा गाऊ नक्की असंच गायचं मध्ये असं उभं राहायचं असंच गायचं. हा असं उभं राहायचं आणि गायचं समोर बघ माझ्याकडे नको बघायचं शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा पोपट होता सभापती मधोमध उभा कसं आहे ते एकदम बोर आहे त्याच्यापेक्षा मी शैलेश काकाकडनंच गाणं शिकून घेतो पहले है कैट ये काय आहे CAT कॅट हे असं माऊ कुठे येते तुमच्या पोटात आहे ना आणि मग ते कसं रडतं भूक लागलं की कसं रडतं असं रडतं ना कसं रडतं दाखव आम्हाला कसं रडतं ते माऊ काय चाललंय ज्युनियर जागीरदार चला झोपायचंय की नाही आता चला काय गे करूया या राहू दे ना त्यांना काही वेळ इथे त्यांच्याबरोबर खेळताना आम्ही सगळं अगदी विसरून जातो पण मम्मा त्याची झोपेची वेळ टळून गेली ना की रात्री मग खूप जागत बसतो तो चला 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 जाऊया चल घेऊन जला राहिले असते इथे थोडा वेळ तरी चाललं असतं आम्हाला झोप कुठे आली अजून हे बघ त्याला औषध द्यायचंय आधी दूध देऊ नकोस हा मी आलेच 5 मिनिटात चला महागुंड झालाय अहो सौरभ काल रात्री फिरायला घेऊन गेला होता तर आल्यावर झोपायची तयारीच नव्हती त्याची आणि त्याचं बघून मग कणू पण तुम्हाला काय हवंय मम्मा काही नको पण ते का दूध पाठव थोडस नको थँक्स गुड नाईट गुड नाईट एक दिवस अवंतिका अशाच आर्याला घेऊन जातील आणि आम्ही पुन्हा एकट्या राहू अगदी एकट्या तेव्हा काय हा तुझा न्याय कधी कधी वाटतं अवंतिकाला काही आठवूच नाही हे सगळं असंच राहावं सिगरेट विझवली मी आले म्हणून आणि मी आले नसते तर तसं नाही घाबरायला नको का ओ माय गॉड मला घाबरायचं मी काय कोणी पुतना मावशी किंवा शूर्पणखा वगैरे आहे का तसं नाही लवकर येतोस ना आलोच 2 मिनिटं आलो ओके हॅलो शशांक काय रे काय झालं तू आवाज का असा आहे तुझा काय काय कुठे कुठे आहेस तू
बरं बरं, ओके ओके, मी 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 पोचतो तिकडे, डोंट वरी. हा, हँग ऑन, मी पोचतो तिकडे. इथेच राहा तू, आलोच. इतक्या रात्री कुठे गेला सौरभ? इतक्या तडकाफडकी, कुणाला काही न सांगता कुठे गेला हा? मला का नाही सांगितलं आणि काही? सौरभचं नक्की काय चाललंय? किती बरं वाटतंय ना या घरात आल्यावर. जुन्या आठवणी, जुने दिवस, किती छान होते ना ते दिवस. खरंय तुझं आई. या घरामध्ये पाऊल ठेवताना हेच विचार माझ्या मनामध्ये होते. हे घर पुन्हा आपल्याला तो आनंद, ते दिवस, त्या आठवणी पुन्हा देईल. शैलेश, खूप सोचलेस तू लहान वयातच. विसरून जाता ते सगळं आणि नव्याने आयुष्याला सुरुवात कर. उभं राहायचंय तर राहायचंय. पण आता फक्त स्वतःसाठी जगायचं नाही, आता जगायचं ते शुभमसाठी. खरंय तुझं. अरे कोणी कितीही काहीही म्हटलं तरी शेवटी तो तुझाच मुलगा आहे. रक्ताचं नातं आहे ते, असं तोडता थोडी येणार आहे. आणि त्याला सुद्धा किती वेळ आहे तुझं. अगं आई, शुभमचं आणि माझं नातं खूप वेगळं आहे. म्हणजे त्या नात्याला असं नाव नाही देता येणार. म्हणजे मी आणि शुभम एकमेक, मला नाही, शब्दात नाही सांगता येत आहे. शैलेश, तू मिलिंदशी बोलत का नाहीस याविषयी? म्हणजे शुभमला इथे आणण्याविषयी. आई आई, काहीतरीच काय बोलतीस तू? शुभम माझा मुलगा आहे आणि तो कायम ह्याच घरात राहावा ह्या हट्टापायी मी त्याला त्याच्या आईपासून नाही तोडू शकत. अगं त्याला माझ्याही पेक्षा त्याच्या आईची जास्त गरज आहे. आणि मिलिंदजींविषयी बोलशील तर तो देव माणूस आहे. ते खऱ्या अर्थानं त्याचे वडील आहेत. त्यांनी फक्त स्वतःचं नावच नाही दिलं, तर प्रेम, माया, आपुलकी सगळं काही दिलं. आणि आता मी शुभमवरती अधिकार सांगणं म्हणजे कृतज्ञपणाचं ठरेल. ते मी नाही करू शकत. मलाही असं का होतंय? स्वतःच तयार केलेल्या चौकटीत आज माझीच घुसमट होते. मी धड बोलू शकत नाही आणि गप्पही बसू शकत नाही. आजवर जे सावरलं ते क्षणात निसटून जाते की काय अशी भीती वाटते मला. काय करू मी?
शैलेश इथे परत आलाय त्याचाच विचार करताय ना तुम्ही? तुमच्यापेक्षा शुभमला त्याचा लळा अधिक आहे असंच वाटतंय ना? असं तुम्हाला वाटणं चुकीचं आहे असं नाही म्हणणार मी, पण एक गोष्ट खात्रीने सांगते, शुभम हा फक्त तुमचाच आहे आणि त्याला तुमच्यापासून कोणीही वेगळं करू शकत नाही. ठीक आहे. दुखते का अजून? नाही नाही काय नाही. ओके. चक्कर वाटते का थोडीशी? नाही नाही ना ठीक आहे. काय झालंय? अगं रस्त्यावर काही मारेकऱ्यांनी गुंडांनी त्याला हल्ला केला त्याच्यावर. माय गॉड. मला त्याचा फोन आला म्हणून मी लगेच गेलो. आणि हे एवढं लागलं? मी हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेलो होतो. डॉक्टर म्हणाले जखम फार खोल नाही, असं काळजी करायचं कारण नाही. तुम्ही या, बसा बरं तुम्ही. नाही सगळं ठीक आहे. मला काही आता होत नाही आणि इंजेक्शन दिल्यामुळे आता पेन्स पण खूप कमी आहेत. ओके इट्स ओके. सौरभ, मला असं वाटतं की मी निघावं आता. नाही अरे मला पहाटेपर्यंत घरी पोहोचायचं म्हणून म्हणतो मी. बरे आहात ना तुम्ही? या अशा अवस्थेत तुम्ही जाणार आणि तेही एकट्याने ड्राईव्ह करत? ते काही नाही, आज रात्री इथेच थांबा, उद्या सकाळी जा. नाही अजिबात, आत्ता तर अजिबात जायचं नाही. नाही मी पहाटेपर्यंत पोहोचतो असं सांगितलंय म्हणून. कमाल आहे, मग त्यांना फोन करून कळवा की तुम्ही उद्या येताय म्हणून. नाही अशा अवस्थेत नाही जायचं एकट्याने. आणि तुम्ही न जेवता गेलात ना इथून म्हणून झालंय हे सगळं. आता इथेच विश्रांती घ्या, उद्या सकाळी बघू जायचं. काय सौरभ? शक्य असेल तर आत्ता नको नकोस. सौरभ, शक्य असेल तर काय? आम्ही कोणी नाही होत का तुमचे? परके होत का आम्ही? मी काही ऐकणार नाहीये तुमचं. आज रात्री इथेच थांबायचंय. मी जेवण गरम करून आणते, पटकन जेवून घ्या आणि इथेच झोपा. नाही पण नो आर्ग्युमेंट्स. सौरभ, मी यांच्यासाठी कॉफी करून आणते. यू टेक केअर ऑफ हिम. आय जस्ट कम. नाही बस ये, बस 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 बस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा देते. हा, हो आता कसं वाटतंय? हा कालच्यापेक्षा खूपच फ्रेश वाटतंय. आणि तशी जखम काही फारशी मोठी नाही आहे. आणि हो, सौरभनी डॉक्टरांकडे लगेच नेल्यामुळे ट्रीटमेंट मिळाली. आपली वेळच चांगली होती म्हणून थोडक्यात बचावलात तुम्ही. एखादा वार जिव्हारी लागला असता तर? लोक पण कसे निर्दयी झालेत ना आजकाल. आणि एरवी सुद्धा रात्री प्रवास करायचाच नाही, अवॉइडच करायचा. दिवस हल्ली बरे नाहीत ना. हे घ्या. अरे तुमचं बँडेज सुटलं की एक मिनिट ठेवा, मी बांधून देते.